आता तुकारामाचे एक दोन अभंग वाचूया, कारण ते अतिशय प्रस्तुत आहेत. आपल्या माझ्या परवाच्या भाषणासाठी की हा माझा फार आवडता अभंग पण आहे. संतांची उच्छिष्टे बोलतो उत्तरे. आपल्याला परवा दिवशी हेच करायचं, स्वतःचं काय सांगत बसला की ते तर काय खरं नाही. ते स्वतःचं जे सांगतंय त्याला काही अर्थ नाही. स्वतःचं सांगण्यापेक्षा विठ्ठल काय सांगतोय ते विठ्ठलाचा वाचक व्हायला पाहिजे. विठ्ठल म्हणतोय बोल तर बोललं पाहिजे, नाहीतर शांतच राहिलं पाहिजे. काय कारण नाही बोलायचं, मग स्वतःचं काय बोलायचं काय कारण नाही. आणि हा तुकोबांना विश्वास आला, म्हणून तुकोबांच्या वाणीला वेदवाणी म्हणलेलं आहे. रामेश्वर भट्टांनी त्यांना त्रास दिला, त्यांना अभंग बुडवायला सांगितले. हे सगळं जरी खरं असलं तरी नंतर रामेश्वर भट्टांच्या अंगाचा दाह व्हायला लागला, तेव्हा त्यांना एकाने सांगितलं, एका ब्राह्मणाने सांगितलं की तुकोबांच्या पायी शरण जा, तर हा दाह थांबेल. आणि मग ते त्या पायी शरण गेले आणि खरंच दाह थांबला. आणि नंतर त्यांना आता हे सगळं आख्यायिका असेल, पण आजही देहूमध्ये सुद्धा तुकोबांची जी आरती म्हटली जाते ती रामेश्वर भट्टांची आहे. रामेश्वर भट्टांनी तुकारामावर अभंग केलेले आहेत. आपल्या पुढच्या भागामध्ये रामेश्वर भट्टांचे तुकारामावरचे अभंग 5-6 तरी मी घेणार आहे. त्यामध्ये एका ब्राह्मण माणसाला तुकारामाचं महत्त्व कसं कळलेलं आहे हे इतक्या व्यवस्थित त्यांनी सांगितलेलं आहे की संतांमध्ये सुद्धा हा मेरुमणी कसे आहेत, संत खोटे कसे असतात, हे खरे कसे आहेत, ह्यांच्या खरेपणाची मला कशी प्रचिती आली. आणि अहंकार जाणे हेच संतत्व, हे मला केवळ तुकारामांच्यामुळे कळलं. असं म्हणून तुकारामांचं गुणगान केलेलं आहे. आणि वाघोलीकर म्हणायचे, आमचा मामा वाघोलीला जात असे, वाघोलीला त्यांची समाधी आहे रामेश्वर भट्टांची. तर हे रामेश्वर भट्ट सुरुवातीला त्रास दिलेले, पण नंतर त्यांचे शिष्य झाले. तुकोबांचे जे ब्राह्मण शिष्य आहेत त्यात रामेश्वर भट्ट आहेत. तसेच बहिणाबाई आहे. बहिणाबाई ही कोल्हापूरवरून आलेली आहे आणि तिनं फार सुंदर तुकारामाचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला तुकारामाचं प्रत्यक्ष उभे राहतात अशा बहिणाबाईचा गाथा आहे. आणि तुकारामांचं वैकुंठ गमन झाल्यानंतर त्यांचे मुलगा नारायण बुवा म्हणून होते. त्या नारायण बुवा अगदी तुकारामाची प्रतिमूर्ती असल्यासारखी होती असं वर्णन आहे. आणि त्या नारायण बुवांकडे निळोबा राय येत असत. पिंपळनेरकर म्हणून संत, निळोबा म्हणून मराठीमध्ये संत आहेत. तर त्यांना फार आवड लागली नारायण बुवांच्याकडे जाऊन. तुकारामांची महती एवढी ऐकली, तुकारामांचं रूप गुण वर्णन मुलाकडनं तुकारामांच्या एवढं ऐकलं की त्यांचा जन्मच तुकाराम सदैव वैकुंठ वासेला गेल्यानंतर झालेला होता. पण त्यांनी असा आग्रह धरला पंढरपूरला जाऊन आणि आळंदीला जाऊन आणि देहूला जाऊन की तुकोबांच्याकडनंच मी घेईन अनुग्रह. वारकरी संप्रदायाचा मी तुकोबांच्या शिवाय दुसऱ्याकडनं घेणार नाही. स्वप्नामध्ये दृष्टांत होऊन तुकोबांनी त्यांना वीणा दिली. असा असा फार सुंदर अभंग आहे त्यांचा निळोबांचा, की माझं सगळं पूर्ण झालं आणि तुकोबांनी मला माळ दिली असं आहे. आणि म्हणून त्यांनी ते मिरवलं. ब्राह्मण समाजानं टीका केली, शूद्राला गुरु कसा केलास म्हणून. पण हे सगळे आमचे धाडसी ब्राह्मण लोक होते, त्यांनी ते झुगारून लावलं. महाराष्ट्रामध्ये जाती प्रथा झुगारून लावण्याचं काम ब्राह्मणांनी पण केलेलं आहे. ब्राह्मणांनी नुसतं जातीयवाद केला आणि बाकीच्यांनी बरोबर फक्त समतावादच केला असं काही नाही आहे. त्या सगळ्यांनी सगळं केलेलं आहे. पण हा समतेचा विचार जो आहे तो नेटानं आपलं ब्राह्मण पण बाजूला ठेवून नेणारे अनेक जण झाले ज्ञानेश्वरांच्या पासून. त्यात निळोबा राय सुद्धा आहे. तर सांगायचं काय, हे तुकोबांचं हा अभंग सांगतोय मी. संतांची उच्छिष्टे बोलतो उत्तरे. संतांनी उष्ट जे ठेवलेलं आहे खाऊन, ते कुठलं हाताला माझ्या लागलेलं आहे तेवढं मी तुम्हाला द्यायला लागलोय. मला माझं काहीच नाही हो ह्यामध्ये. संतांनी सगळं खाऊन पचवून उरलेलं जे आहे तेवढं मी तुम्हाला वाटून द्यायला लागलोय. बाकी माझं काही भूमिका नाही. संतांची उच्छिष्टे बोलतो उत्तरे. काय म्या गव्हारे जाणावे. गव्हारे म्हणजे गावठी ग्रामीण माणूस. हे मी गावाकडचा माणूस आहे म्हणले, मला काय कळतंय, मला काय मला मी तुम्ही माझं कौतुक करताय, मला कळण्यासारखं काही नाही. तर विठ्ठलाचे नाम घेता नये शुद्ध. इटोबा म्हणतोय मी, मला विठ्ठल असं म्हणता येत नाही म्हणले. मी इटोबा म्हणतोय, मला मला नीट उच्चार सुद्धा करता येत नाही विठोबाचा. असं तुकाराम स्वतःबद्दल काय म्हणतात बघा, विठोबाचे नाम घेता नये शुद्ध, तेथे मज बोध काय कळे. अहो ते बोध वगैरे मला कळायचं सोडून द्या. तो मला काही नाही हो. ते तर विठ्ठलाचं नाव आम्हाला नीट घेता येत नाही. आमचं काय तुम्ही स्तुती करा, आम्ही कोणच नाही. करीतो कौतुक बोबडा उत्तरे. काहीतरी बोबड्याचं, लहान मुलं बोबड्या बोलतात की नाही, तसं माझं बोलणं आहे असं तुकाराम म्हणतात. काय आता याला म्हणायचं नम्रपणा. करीतो कौतुक बोबडा उत्तरी, झणी मजवरी कोप धरा. तर तुम्ही माझ्यावर कोप धराल बाबा पटकन, असं माझं सगळे बोबडे उच्चार आहेत. पण तरी तुम्ही मला लाभानं आणि लोभानं वागवता, हे तुमचा मोठेपणा आहे.
काय माझी याती, अहो माझं जात काय, मी ब्राह्मण नाही म्हणले, शूद्र आहे, मला वेदाचा अधिकार नाही, संस्कृतचा अधिकार नाही, मला मोक्षाचा अधिकार नाही. आमच्या स्मृतीने बरं का, मोक्षाचा अधिकार नाही बरं का तिला, शूद्र वर्णाला. फार गंमत आहे आपल्या स्मृतीची. मोक्षाचा अधिकार त्याने, शूद्रांनी त्यांनी मरेपर्यंत सेवा करायची नाही, जन्मजन्म सेवा करायची उच्च वर्णाची. मोक्षाचा अधिकार दिलेला नाही, संस्कृतचा अधिकार दिलेला नाही, वेदाचा अधिकार दिलेला नाही. तुम्ही न का द्या ना. आम्ही तो घेणारच. तो घेण्याची पद्धत जी आहे तो कर्मांची, ती फार परंपरा त्यांनी मोठी एस्टॅब्लिश केली. ती केवळ संघर्षातून केली नाही, त्यांनी ते काढूनच घेतला अधिकार, बरोबर आपल्या जगण्यातून काढला, आपल्या वागण्यातून काढला. काय माझी याती नेणा हा विचार, काय मी ते फार बोलो नाही. खरं तर मी स्वतःबद्दल काय बोलूच नाही, अशी माझी काय पात्रताच नाही. मी काय तुम्हाला सांगतच नाही, मी कोण आहे कशाला सांगू. मी फार हीण आहे असं सांगणं म्हणजे सुद्धा अहंकार आहे. मी आपण गप्प बसलेलं बरं, असं तुकाराम म्हणतात. तुका म्हणे, मग हे सगळं येतं कुठून, हा प्रश्न आहे ना. एवढा नम्रपणा तुम्ही पांघरलाय, पण तुमचं काव्य बहारीचं आहे सगळं. तुका म्हणे, मज बोलवितो देव. आणि हे उत्तर रामेश्वर भट्टांना आवडलं नाही. ते म्हणले, अहो तुका म्हणे माझं बोलवितो देव म्हटल्यानंतर म्हणले, मग तुमची वाणी वेदवाणीच झाली. मग ती वेदवाणी शूद्राकडनं येऊ शकत नाही आमच्या शास्त्राप्रमाणे. मग शास्त्रामध्ये म्हणाले, जळपरीक्षा सांगितलेली आहे, म्हणून तुम्ही अभंग बुडवा. ते वर आले तर आम्ही ती वेदवाणी समजू. आणि रामेश्वर भट्टांनी खरंच ती वेदवाणी समजली, आणि त्याप्रमाणे त्यांनी पुढे नम्रपणानं आपलं आयुष्य जगलेलं आहे. तुका म्हणे माझं बोलवितो देव, हे काय आहे ना, हे सगळं तो सांगतो तसंच्या तसं मी लिहितो. तो समोर येतो माझ्या, तो म्हणतो हे तू लिही, मी लिहितो. तुका म्हणे माझं बोलवितो देव, अर्थ गुह्य भाव तोची जाणे. ह्याचा अर्थ काय आहे, ह्याच्यातला भाव काय आहे, हे विठ्ठलालाच विचारा तुम्ही. मला तर फार विचारू नका. मी फक्त वाहन झालोय, विठ्ठोबा काय म्हणतोय त्याचं बोलायचं फक्त वाहन मी झालेलं आहे. बाकी ह्याचं सगळं विचारणं जे आहे ना, ते विठ्ठलालाच विचार. असा आहे असा हा तुकारामांचा अभंग आहे. संतांची उच्छिष्टे बोलतो उत्तरे, काय म्या गव्हारे जाणावे हे. ह्या ओळीनं महाराष्ट्रामधला एक महान ग्रंथ गीतेवर लिहिला गेला, आमच्या लोकमान्य टिळकांच्याकडनं, गीता रहस्य म्हणून. त्या गीता रहस्याची सुरुवात लिखाणाची मंडालीमध्ये केली आमच्या लोकमान्य टिळकांनी. आणि पहिली जी ओळ लिहिली आहे ना, अगदी गीता रहस्याचं उद्घाटन, पहिली ओळ आहे ना, ती ही ओळ आहे. संतांची उच्छिष्टे बोलतो उत्तरे, काय म्या गव्हारे जाणावे हे. आणि खाली तुकाराम असं लिहिलेलं आहे. हा म्हणजे टिळकांसारखा माणूस आहे. त्यांना उपनिषद पाठ होती, त्यांना वेद ऋग्वेद सगळे पाठ होते, त्यांना काय संस्कृतचं कमी नव्हतं. अशा वेळी त्यांनी एका शूद्र समाजातला, त्यांना ज्ञानेश्वर तर करता आले असते, त्यांना तर एकनाथ करता आले असते, काहीही नाही. आमच्या पुण्याजवळच्या देहू गावचा एका सामान्य वारकऱ्याचा ओळीनं गीता रहस्याची सुरुवात केली. ही आमची परंपरा आहे. एवढं आपण लक्षात ठेवलं पाहिजे की टिळकांसारखा माणूस तुकारामांच्या ओळीनं सुरुवात करतो आणि गीता रहस्यामध्ये फार मोठं तत्वज्ञान सांगतो. आणि ते तत्वज्ञान काय सांगतो, तर टाळ कुटायचेच नाही आहेत आम्हाला. आम्हाला अध्यात्माच्या नावाखाली विरक्ती घेऊन कर्माकडे पाठ करून बसायचंच नाही. आम्हाला कर्मच करायचं आहे. आणि ते कर्म करणं म्हणजे कर्मकांड नाही, यज्ञ कर्म करणं नाही, सामाजिक कामाचं, कर्तव्याचं, राष्ट्रापुढची काय कामं आहेत, माझ्या बाहेरचं कुटुंबातली काय कर्तव्य आहेत, कुटुंबाच्या बाहेरची समाजाची काय कर्तव्य आहेत, ती कर्तव्य करायसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि त्या कर्तव्यात आम्हाला यश येवो किंवा अपयश येवो, आम्हाला ते कर्तव्य करणं भाग आहे. कारण तो निष्काम कर्मयोगाचं उदाहरण आहे. कारण पारतंत्र्यामध्ये झगडणारा माणूस सुद्धा त्याला यश येऊन येऊन किती येणार हे माहीत होतं. त्यामुळे यशाकडे डोळं लावायचंच नाही. हा यज्ञ चाललेला आहे म्हणाले, या यज्ञामध्ये झोकून द्यायचं आहे, ते काम करायचं. असा असा गीतेचा अर्थ, कर्मयुक्त अर्थ काढणारे आमचे टिळक आहेत. त्यांच्या गीतारसीची सुरुवात आपण आता जो अभंग केला, त्या अभंगातल्या पहिल्या ओळीनं झालेली आहे. म्हणून हा अभंग फार महत्त्वाचा आहे. आता दुसरा पण अभंग मी वाचू शकलो असतो, पण आता आपण थांबूया. मला उद्या 6:30ला जायचं आहे इथून, त्यामुळे त्याची तयारी पण करायची आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी.